फाटक्या कपड्यांमध्ये मंदिराच्या बाहेर प्रकाशराव भीक मागत होते. कृपा करून कोणीतरी मदत करा, मला माझ्या पत्नीचे अंत्यसंस्कार करायचे आहेत. 1 महिन्यापासून त्यांच्या आजारी पत्नीला ते 2 वेळचे जेवण तर दूर, पण औषधे सुद्धा देऊ शकले नाहीत. प्रकाशराव दिवसभर भीक मागायचे, त्यातून जे काही मिळत होते ते सर्व पत्नीला खाऊ घालत होते. पण आज आजारपणामुळे त्यांच्या पत्नीचा, कुसुमताईंचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बायकोवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रकाशराव मंदिराच्या बाहेर भीक मागत होते. पण त्यांना कोणीही मदत केली नाही. प्रकाशराव भरल्या डोळ्यांनी तिथे उभे असलेल्या लोकांकडे पाहायचे, तर कधी स्वतःच्या खिशामध्ये असणाऱ्या त्या थोड्याशा पैशांना पाहून विचार करायचे, एवढ्याशा पैशांनी काय होईल? आता मी माझ्या कुसुमचे अंत्यसंस्कार कसे करू? तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे प्रकाशराव पटकन आपल्या पत्नीकडे गेले. पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. आज पुन्हा ह्या वादळी पावसाने प्रकाशरावांना त्या दिवसाची आठवण करून दिली होती, जेव्हा ते मुसळधार पावसात ताडपत्रीची एक बाजू पकडून बांधण्याचा असफल प्रयत्न करत होते. ताडपत्री बांधताना प्रकाशराव खूप भिजले होते. हाच तर त्या दोघांचा एकमेव आसरा होता, जो आज या वादळी वारा हिरावून घेत होता. ताडपत्री बांधता बांधता त्यांची नजर जमिनीवर पडली आणि ते घाबरले, कारण पाणी घरात शिरत होते आणि त्यांची पत्नी कुसुम आजारी असल्याने झोपली होती. प्रकाशरावांनी पटकन काखेमध्ये अंथरूण घेतले आणि आपल्या पत्नीला खांद्यावर घेऊन निघाले. डोके लपवण्यासाठी त्यांना जागा हवी होती. ते शोधायला लागले. धावत धावत ते एका बंगल्यात पोहोचले आणि तिथे बाहेर एका बेंचवर बसले. प्रकाशरावांची अवस्था एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे झाली होती. त्यामुळे त्यांना पाहून तिथला चौकीदार म्हणाला, अरे इथे काय करत आहेस? निघ इथून, ही काही धर्मशाळा नाही. साहेबांनी बघितले तर ते रागवतील. चौकीदाराच्या अशा बोलण्याने त्यांना अपमान वाटत होता, पण ते आपल्या परिस्थितीने मजबूर होते. बाहेर पाऊस पडत असल्यामुळे त्यांचे पाऊल गेटच्या बाहेर निघत नव्हते. प्रकाशराव चौकीदाराला हात जोडून म्हणाले, साहेब, मला फक्त काही वेळेसाठी इथे बसू द्या. पाऊस बंद झाला की मग मी इथून निघून जाईन. माझी बायको आजारी आहे, मग तिला अशा पावसात घेऊन मी कुठे जाऊ? मी इथे कोपऱ्यात बसून राहतो. हे ऐकताच चौकीदार डोळे मोठे करून म्हणाला, अरे असे कसे? तुला इथे थांबवून घेतले तर तुला पाहून आणखी 4 भिकारी इथे येऊन थांबतील. ते काही नाही. असे बोलत चौकीदाराने काठी उचलली आणि म्हणाला, जातोस की नाही आता? तेव्हा प्रकाशराव भरल्या डोळ्यांनी पावसाकडे पाहायला लागले आणि मग चौकीदाराकडे पाहू लागले. त्यांचा नाईलाज होता. ते त्या बंगल्यातून बाहेर जातच होते की तेवढ्यात कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. प्रकाशरावांनी मागे वळून पाहिले तर त्या बंगल्याचा मालक उभा होता. त्या बंगल्याचा मालक चौकीदाराकडे पाहून मोठ्या आवाजात म्हणाला, बलवीर सिंग, तुझ्या घरामध्ये म्हातारी माणसे नाहीत का? मला सांग, ह्यांच्या ठिकाणी तुझे वडील असते तर तू त्याच्यासोबत असे वागला असतास का? किंवा मग जर तुझ्यासोबत असे कोणी वागले तर तुला कसे वाटले असते? चौकीदार बलवीर सिंग हा साहेबांना पाहून घाबरला आणि म्हणाला, साहेब, इकडे अशा लोकांना येण्यास मनाई आहे. मग त्यांना जर इथे थांबवून घेतले असते तर मलाच तुम्ही रागवलं असतात. साहेबांनी चौकीदाराकडे रागाने पाहिले तेव्हा त्याने खाली मान घातली. ते साहेब म्हणाले, बाबा, तुम्ही इकडे बसा. मी तुमच्यासाठी चहा पाठवून देतो. तुम्ही खूप भिजला आहात. गरम चहा प्यायल्यानंतर तुम्हाला बरे वाटेल. ते पुढे म्हणाले, माफ करा बाबा, तसे हा बलवीर सिंग त्याचे काम करत होता. त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. त्या साहेबांचे बोलणे ऐकून प्रकाशरावांच्या डोळ्यात अश्रू आले. ते पुन्हा आत गेले आणि आपल्या पत्नीला तिथल्या बेंचवर झोपवले. काही वेळाने त्या साहेबांनी चहा पाठवल्यानंतर दोघेही चहा प्यायले. कुसुमताई म्हणाल्या, अहो, मला तुमची खूप काळजी वाटत आहे. माझ्यानंतर तुमचे काय होईल? तुम्ही एकटे कसे राहाल? माझी तब्येत ठीक नाही. कोणास ठाऊक मला केव्हा बोलावणे येईल. प्रकाशराव म्हणाले, कुसुम, तुला काही होणार नाही. उगाच काहीही बोलू नकोस. अगं, तूच तर माझा एकमेव आधार आहेस. तेव्हा कुसुमताई विव्हळत म्हणाल्या, ह्या शरीराचा काही भरवसा नाही. कधीही मातीत मिसळून जाईल. तुम्ही माझे ऐका. निलेशकडे जा. कमीत कमी तुम्ही त्याच्याकडे आहात, त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती तरी मिळेल. प्रकाशराव मोठ्या आवाजात म्हणाले, खबरदार, जर तू मला तिथे जाण्याचे बोलशील तर. तुला काय वाटते, तो मला सांभाळेल? अगं, हा तोच मुलगा आहे ज्याने आपल्या दोघांना धक्के मारून घराबाहेर काढले होते. त्याच्यामुळेच आज आपल्यावर अशी वेळ आली आहे. त्याच्याकडे जाऊन भाकरीच्या तुकड्यांसाठी मी माझा स्वाभिमान विकणार नाही. कुसुमताई आणि प्रकाशराव आपल्या मुलाबद्दल म्हणजे निलेशबद्दल बोलत होते, जो त्याच शहरामध्ये राहत होता. त्याला बायको आणि मुले सुद्धा होती,
पण आईवडील सांभाळायला जड वाटायला लागले होते. जेव्हा प्रकाशराव आणि कुसुमताईंना सुनेने आणि मुलाने घराबाहेर काढले होते तेव्हा कसे तरी डोक्यावर छप्पर असावे म्हणून त्यांनी एका ताडपत्रीचा आधार घेऊन त्याचेच घर बनवले होते. कुसुमताई आधीपासूनच आजारी होत्या, पण त्यांना वेळेवर जेवण आणि औषधं न मिळाल्यामुळे आणि रस्त्यावर राहावे लागत असल्यामुळे त्या जास्तच आजारी पडल्या. निदान एक वेळ तरी अन्न खाणे गरजेचे होते, पण त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे प्रकाशरावांना नाईलाजाने मंदिराबाहेर भीक मागावी लागत होती. त्यातून खूप मुश्किलीने त्यांचा उदरनिर्वाह होत होता. आता पाऊसही थांबला होता. प्रकाशराव पत्नीला घेऊन निघाले. जाताना त्या मालकाने प्रकाशरावांना औषधे घेऊन दिली. प्रकाशरावांनी त्यांचे आभार मानले आणि ते आपल्या पत्नीला घेऊन तिथून निघून गेले. आणि फुटपाथ पाहून प्रकाशरावांनी कुसुमताईंना चटई अंथरून दिली आणि 4 बांबूंच्या सहाय्याने ताडपत्रीचे छत बनवले. पण काल पावसात भिजल्यामुळे चटईवर पडलेल्या कुसुमताई मात्र हे जग सोडून गेल्या होत्या. प्रकाशराव पत्नीचे डोके मांडीवर घेऊन मोठमोठ्याने रडू लागले. आता प्रकाशराव अगदी निराधार झाले होते. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी गर्दी केली, त्यामुळे पत्नीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ते रस्त्यावर भीक मागू लागले. कोणी 10 तर कोणी 5 रुपये देत होते. ह्याच शहरामध्ये राहणाऱ्या मुलाला सुद्धा आपले आईवडील कोणत्या परिस्थितीत जगत असतील, त्यांच्यावर काय संकट ओढावले आहे याची माहिती नव्हती. प्रकाशरावांनी विचार केला की मुलाला जाऊन सांगावे. ते पटकन त्याच्या घरी पोहोचले. गेट बंद होते, त्यामुळे प्रकाशराव बाहेरूनच मुलाला निलेश निलेश असा मोठ्याने आवाज देऊ लागले. पण सिक्युरिटीने त्यांना आत येऊ दिले नाही. सिक्युरिटीवाल्याने निलेशला फोन लावून सांगितले. तेव्हा निलेश बाहेर आला आणि रागाने त्याला म्हणाला, रामपाल, ह्या भिकाऱ्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही आणि हा म्हातारा आला आहे म्हणून तू मला बोलावले आहेस ना? प्रकाशराव अपमानाचा घोट गिळून म्हणाले की निलेश, तुझी आई हे जग सोडून गेली आहे. पण निलेश म्हणाला, मग मी काय करू? रस्त्यावर रोज कितीतरी भिकारी मरतात, मग त्या सर्वांचे अंतिम संस्कार करू का? मला चांगलेच ठाऊक आहे, तुम्हाला पैसे हवे असतील, हो ना? हे घ्या. असे बोलून निलेशने त्यांच्या अंगावर पैसे फेकले. निलेश म्हणाला, रामपाल, याला आत येऊ देऊ नको. पाहुणे येणार आहेत. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. घरात पार्टी आहे. हा जर इथे असाच उभा राहिला तर याला पाहून ह्याच्यासारखे आणखी 2-4 जण येऊन उभे राहतील. मग माझी इज्जत धुळीस मिळेल. मुलाचे बोलणे ऐकून प्रकाशराव थक्क झाले. प्रकाशरावांनी इच्छा नसताना सुद्धा ते पैसे उचलले आणि तिथून निघून गेले आणि कुसुमताईंजवळ पोहोचले, ज्या मृत्यूनंतर सुद्धा जणू काही त्यांची वाट पाहत होत्या. निलेशने दिलेल्या पैशातून त्यांनी एका हातगाडीची व्यवस्था केली आणि त्या हातगाडीवर आपल्या पत्नीचा मृतदेह ठेवून स्मशानभूमीत गेले. तेथील आयोजकांच्या मदतीने कुसुमताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकाशराव पत्नीच्या चितेजवळ मोठमोठ्याने रडायला लागले आणि स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागले. मुलगा असूनही आज त्याच्या आईचे अंत्यसंस्कार बेवारसप्रमाणे करण्यात आले होते. चिता पूर्ण जळेपर्यंत प्रकाशराव तिथेच बसून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते त्याच्या ठिकाणी गेले. त्या ताडपत्रीकडे पाहिल्यावर त्यांना आपल्या पत्नीची आठवण यायची. कुसुमताईंनी आपल्या पतीसोबतचे शेवटचे दिवस ह्याच ताडपत्रीच्या छताखाली घालवले होते. बायकोच्या आठवणीमध्ये ते तिथेच 2 दिवस अन्न पाण्याशिवाय झोपून होते. कुसुमताई काय गेल्या. प्रकाशरावांची तहान भूक मरून गेली होती. त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. डोळे बंद करताच पुन्हा त्यांच्या डोक्यात तेच विचार यायला लागले. आज त्यांना 5 वर्षापूर्वीचे सर्व काही आठवत होते. त्यांचे छोटेसे हसते खेळते कुटुंब होते. एके दिवशी प्रकाशरावांनी मुलाच्या लग्नाचा विषय काढला तेव्हा निलेश म्हणाला, बाबा, माझ्यासाठी मुलगी शोधण्याची गरज नाही. मी मुलगी पसंत केली आहे. त्यामुळे मला असे वाटते की तुम्हीही तिला पाहावे, तिच्या घरी जाऊन तिच्या आईबाबांशी बोलावे. असे बोलत निलेशने त्याच्या पाकिटातून श्वेताचा फोटो काढून आईबाबांना दाखवला. कुसुमताईंना फोटो पाहताच श्वेता आवडली आणि त्या म्हणाल्या, अहो, किती सुंदर आहे मुलगी. आपल्या निलेशची पसंत किती चांगली आहे. प्रकाशरावांनी फोटो पाहिला पण ते काहीही बोलले नाहीत. पण मुलाच्या इच्छेखातर ते श्वेताच्या घरी जाण्यास तयार झाले. कुसुमताई आता घरी सून येणार म्हणून खूप आनंदी होत्या आणि त्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न पाहायला लागल्या. ते तिघेही श्वेताच्या घरी पोहोचले. पण तिचे आलिशान घर पाहून प्रकाशराव हक्केबक्के झाले. आत जाण्यास त्यांचे मन तयार होत नव्हते. त्यांना असे वाटायला लागले की मुलीच्या घरची श्रीमंती पाहून त्यांच्या मुलाच्या मनामध्ये लालच निर्माण झाली आहे. तरीही निलेशचे मन राखण्यासाठी प्रकाशराव आत गेले. एवढ्या मोठ्या घरातील मुलीशी आपल्या मुलाने लग्न करू नये असे सतत त्यांना वाटत होते. मुलीच्या घरच्यांनी निलेशच्या आईवडिलांना काहीही भाव दिला नाही. ते फक्त निलेश बरोबर बोलत होते.
आई वडिलांना खूप अपमान झाल्यासारखे वाटत होते, पण निलेशमुळे ते चेहऱ्यावर खोटे हसू आणून बसले होते. काही वेळाने घरी आल्यानंतर प्रकाशरावांनी निलेशला त्यांचा ह्या लग्नाला विरोध असल्याचे सांगितले आणि ते म्हणाले, आपला आणि त्यांचा काही मेळ बसत नाही. बाळा, ह्या मुलीचा विचार डोक्यातून काढून टाक. ते खूप पैसेवाले लोक आहेत. जर तू त्या मुलीशी लग्न केलेस तर तुला आयुष्यभर तिच्यासमोर नमून राहावे लागेल. निलेश कधीही स्वाभिमानाने आपली मान उंचावून चालणे योग्य असते, पण निलेशच्या डोळ्यांवर तर त्या पैसेवाल्या मुलीच्या नावाचा पडदा होता. त्यामुळे तो म्हणाला, बाबा मग काय झाले, ते पैसेवाले आहेत म्हणून? मुलगी तर चांगली आहे ना. प्रकाशरावांनी निलेशला खूप समजावले. ते म्हणाले, बाळा, आपण मध्यमवर्गीय माणसे आहोत. ती मुलगी आपल्या घरी राहणार नाही. ती खूप मोठ्या घरची मुलगी आहे. तुझ्या तुटपुंज्या पगारात ती ॲडजस्ट करू शकणार नाही. मग तिचे आईवडील तुम्हाला पैसे पुरवतील आणि तुला तिच्यासमोर लाचार होऊन जगावे लागेल. माझे ऐक, ह्यामुळे तुमच्यात वाद होतील. निलेश म्हणाला, मग काय झाले बाबा, आई वडिलांनी आपल्या मुलीला पैसे पुरवले तर? तुम्ही काहीही विचार करता. अहो, त्यात काय एवढे? उलट ते माझ्यासाठी तर चांगलेच आहे ना. आणि बाबा, तुमच्या दोघांच्याही इच्छा पूर्ण होतील. आपल्याला काहीच कमी पडणार नाही. निलेश असे बोलताना प्रकाशराव आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होते. त्यांना त्याचा खूप राग आला. ते मोठ्या आवाजात म्हणाले, हेच संस्कार दिले आहेत का मी तुला? विश्वास बसत नाही की तू माझे रक्त आहेस. असे बोलताना त्याने निलेशवर हात उचलला, पण तेव्हा कुसुमताईंनी त्यांना थांबवले. त्या म्हणाल्या, असे करू नका. तरुण मुलावर कोणी हात उचलतो का? तुम्ही शांत व्हा. हे पहा, त्याच्या पसंतीची मुलगी आहे. तो त्याच्या मर्जीने लग्न करतोय तर करू द्या. आता तो मोठा झाला आहे. त्याने आपले ऐकायला आपण कोण आहोत त्याचे? जे होत आहे ते ठीक आहे असे बोलून कुसुमताई प्रकाशरावांना खोलीमध्ये घेऊन गेल्या. त्या म्हणाल्या, अहो, तुम्ही जर त्याच्यावर जास्त जबरदस्ती कराल तर तो आपल्यापासून वेगळा होईल. पण तरीही तो तिच्याशीच लग्न करेल. त्यापेक्षा चांगले आहे, कसेही असू देत, मुलगा आपल्याजवळ राहील. कुसुमताईंचे बोलणे प्रकाशरावांना योग्य वाटले आणि त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवले. काही दिवसानंतर निलेश आणि श्वेताचे लग्न झाले. श्वेता सासरी येताना खूप हुंडा, दागिने, महागड्या वस्तू, महागडी गाडी सोबत घेऊन आली होती आणि निलेश श्वेताच्या मागे पुढे करत होता. दोघे दिवसभर फक्त फिरायचे, बाहेर हॉटेलमध्ये जेवण करायचे. एके दिवशी प्रकाशराव कुसुमताईंना दवाखान्यात घेऊन चालले होते. रस्त्यावर एकही रिक्षा दिसत नव्हती. चालल्यामुळे कुसुमताईंना धाप भरली होती. तेवढ्यात कुसुमताईंना समोरच निलेश आणि श्वेता कारमध्ये बसून येताना दिसले. कुसुमताईंनी निलेशला हाक मारली. त्याने कार थांबवली. त्या प्रकाशरावांना म्हणाल्या, बरे झाले निलेश भेटला. चला आपण गाडीत बसू, तो आपल्याला दवाखान्यापर्यंत सोडेल. प्रकाशराव नको म्हणत होते, पण तरीही कुसुमताईंनी त्यांना आग्रह केला. गाडी थांबली होती, त्यामुळे कुसुमताई निलेशना न विचारताच कारचा दरवाजा उघडून आत बसल्या. दुसऱ्या बाजूने प्रकाशराव बसणारच होते, पण तेवढ्यात श्वेता म्हणाली, अरे निलेश, माझे काही स्टेटस आहे की नाही? ह्या भिकाऱ्यांना कुठे जायचे आहे तिथे त्यांना रिक्षाने जायला सांग. एवढ्या महागड्या कारमध्ये बसण्याची त्यांची लायकी तरी आहे का? सुनेचे बोलणे ऐकून कुसुमताई आणि प्रकाशराव गाडीतून पटकन खाली उतरले. प्रकाशरावांना राग आला आणि ते कारच्या खिडकीजवळ येऊन निलेशला म्हणाले, निलेश, हाच दिवस दाखवण्याचे बाकी होते का? तुझे आईवडील आता भिकारी झाले का? असे बोलताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले. पण वडिलांच्या डोळ्यातील पाणी पाहूनही निलेशला काहीही फरक पडला नाही. काहीही न बोलता कार घेऊन तिथून निघून गेला. दोघेही रस्त्याच्या बाजूला रिक्षाची वाट पाहत थांबले. काही वेळाने रिक्षा आली आणि ते रिक्षातून दवाखान्याला गेले. प्रकाशरावांच्या डोक्यात मुलाचे वागणे आणि सुनेचे बोलणे हातोड्याप्रमाणे प्रहार करत होते. काही वेळाने दोघेही घरी पोहोचले. प्रकाशराव खूप रडत होते. आज त्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागली होती. कुसुमताई म्हणाल्या, हे सर्व माझ्यामुळे झाले आहे. मी जर त्याची गाडी थांबवली नसती तर आज आपला एवढा अपमान झाला नसता. मला माफ करा. असे बोलून त्या प्रकाशरावांचे डोळे पुसत होत्या. त्यांना दिलासा देत होत्या. नवीन सून आता रोजच सासू सासऱ्यांना टोमणे मारत होती. बायको आपल्या आईवडिलांना अपमानास्पद बोलते आहे हे कळत असूनही निलेश गप्प बसायचा. त्याने जणू काही त्याचा स्वाभिमान विकला होता. तो पैशाच्या लालचमध्ये आंधळा झाला होता. आता दररोज श्वेताच्या घरी महागड्या वस्तू यायच्या आणि ते पाहून निलेशला आनंद व्हायचा. प्रकाशराव आणि कुसुमताई या दोघांना श्वेताने जणू नौकर बनवले होते. आपल्या हाय प्रोफाईल मैत्रिणींसमोर ती सासू सासऱ्यांचा अपमान करायची. त्यांच्याबरोबर नोकराप्रमाणे वागत होती. त्या दोघांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त झाले होते आणि शरीरात तेवढी ताकद नव्हती. पण याचे श्वेताला काही देणे घेणे नव्हते. ती फक्त त्यांच्यावर हुकूम गाजवत होती. एके दिवशी
त्या दोघांवर जणू आभाळ कोसळले. जेव्हा कुसुमताईंच्या हातून काचेचा एक ग्लास चुकून फुटला तेव्हा श्वेता म्हणाली, तुमची लायकी नाही इतका महागडा ग्लास वापरण्याची. माझ्या घरून आले आहे म्हणून फोडून टाकले का? एका ग्लासची किंमत 1,500 रुपये आहे. कोण देईल ते पैसे? बोल म्हातारे, कोण देईल ते पैसे? असे बोलत श्वेताने कुसुमताईंचे केस पकडले आणि हे सर्व प्रकाशरावांनी पाहिले. ते आपल्या पत्नीला सुनेच्या तावडीतून सोडवत म्हणाले, श्वेता बेटा, हिला सोड. ग्लास तिच्याकडून नाही तर माझ्याकडून फुटला आहे. हे ऐकून श्वेताला खूप राग आला. ती म्हणाली, ठीक आहे, हिला सोडते, पण मला आता तुझी खबर घेतली पाहिजे. तिने आव पाहिला नाही ना ताव आणि प्रकाशरावांना बाथरूमच्या वायपरने मारायला सुरुवात केली. कुसुमताईंनी श्वेताच्या हातून तो वायपर हिसकावून घेतला आणि म्हणाल्या, सुनबाई, काहीतरी लाज वाटू दे. ते तुझे सासरे आहेत, तू ह्यांना मारत आहेस? काही अक्कल वगैरे आहे की नाही तुला? तेव्हा श्वेता टाळी वाजवत मोठ्या आवाजात म्हणाली, वाह, फार छान. एकाला काही केले तर लगेच दुसऱ्याला त्याला सोडवायला येतो. वा, खूप छान लैला मजनू आहात तुम्ही दोघे. एवढे प्रेम तर तुमचा मुलगाही करत नाही माझ्यावर. कुसुमताई म्हणाल्या, हो, कसा करेल? कारण तो तुझ्यावर नाही तर तुझ्या पैशांवर प्रेम करतो. सासूचे बोलणे प्रियाला खूप लागले आणि तिने निलेशला ऑफिसमध्ये फोन करून घरी बोलावून घेतले. निलेश जेव्हा घरी आला तेव्हा म्हणाला, काय झाले, मला का बोलावून घेतलेस? श्वेता म्हणाली, हे बघ तुझी आई काय बोलते आहे. ती म्हणते की तुझे माझ्यावर नाही तर माझ्या पैशांवर प्रेम आहे. हे ऐकून निलेश गोंधळला आणि आपल्या आईला म्हणाला, आई, काय बोलत आहेस तू? उगाच काहीही बोलून माझ्यात आणि माझ्या बायकोमध्ये भांडण लावून देत आहेस का? तुम्ही दोघे माझ्या संसारामध्ये विष कालवत आहात का? पण ह्या वेळेस कुसुमताई गप्प बसल्या नाहीत. त्या म्हणाल्या, मी काय खोटे बोलले? हेच तर सत्य आहे. मला सांग की लग्नाआधी तू आम्हाला तिच्या पैशांबद्दल बोलला होतास की नाही? अरे, तू म्हणाला होतास की श्वेतासोबत माझे लग्न झाले तर आपले दिवस बदलतील. हे ऐकून निलेशच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने श्वेताकडे पाहिले, जी रागाने लाल होऊन त्याच्याकडे पाहत होती. तेव्हा निलेश प करत म्हणाला, श्वेता, मी असे काही बोललो नाही. आई काहीही बोलत आहे. अगं, उलट हे दोघेही आता मोठ्या घरची मुलगी सून म्हणून घरी येणार त्यामुळे खुश होते. आता आम्ही ऐश करणार असे सतत म्हणत होते, पण तू ह्यांना काही ऐश करू दिले नाहीस, त्यामुळे आता माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत. निलेशने पूर्णपणे प्रत्येक बोलण्याचा आरोप स्वतःच्या आईवर लावला. आपल्या विचारांची पोल खोलल्यानंतर त्याने स्वतःच्या आईवडिलांना अपराधी बनवले. आईवडील आश्चर्यचकित होऊन निलेशकडे पाहू लागले. प्रकाशरावांना खूप राग आला. ते म्हणाले, आमच्याकडून चूक झाली त्यामुळे तुझ्यासारखा नालायक मुलाला जन्माला घातले. आई म्हणाली, त्यापेक्षा मी वांझोटी राहिले असते तर फार बरे झाले असते. प्रकाशराव म्हणाले, मला तर कधीच या बाईला सून करून घ्यायचे नव्हते. माझा स्पष्ट नकार होता ह्यांच्या लग्नाला. मी आधीच तुला सांगितले होते की ही आम्हाला सुखाने जगू देणार नाही आणि नेहमी स्वतःच्या पैशांचा रुबाब दाखवेल. आणि बघ, जेव्हापासून ही मुलगी घरामध्ये सून म्हणून आली आहे, मी म्हणालो तसेच झाले आहे. काचेचा एक ग्लास काय फुटला तर ही आम्हाला याची किंमत सांगते आहे. श्वेताच्या रागाने तिळपापड झाला. ती म्हणाली, निलेश, तुला जर तुझे भले व्हावे असे वाटत असेल तर ह्यांना आत्ताच्या आत्ता ह्या घरातून बाहेर काढ. ते माझ्या लग्नाविरुद्ध होते ना, मग आता मला यांच्यासोबत राहायचेच नाही. निलेशला काही फरक पडला नाही. तो पटकन म्हणाला, बाबा, मी हाकलून देण्याआधी गुपचूप निघून जा ह्या घरातून. जर तुम्ही स्वतः गेला नाहीत तर मी तुम्हाला हाताने घराबाहेर काढेन. तुम्ही खोटे बोलून माझ्या संसारात ठिणगी टाकली आहे. मला आता आणखी काही तमाशा नको आहे, त्यामुळे निघा इथून. असे बोलून निलेशने त्यांचे सामान बांधले आणि त्यांना जबरदस्तीने धक्के देऊन रात्रीच्या वेळेस घराबाहेरचा रस्ता दाखवला. आई बाबा म्हणत होते, निलेश, हा दिवस दाखवण्यासाठी आम्ही तुला लहानाचे मोठे केले आहे का? तू ह्या बाईच्या ऐकण्यात येऊन आम्हाला बेघर करत आहेस. ज्या घरातून तू आम्हाला बाहेर काढत आहेस ते घर माझेही आहे. निलेश म्हणाला, हे घर तुमचे नाही तर आजोबांचे आहे. तुम्ही मला आजपर्यंत काय दिले आहे? लहानपणापासून फक्त मन मारून स्वाभिमानाने जग असे सांगितले. काय करायचं आहे तो कोरड्या स्वाभिमानाला घेऊन? तुम्ही स्वाभिमानी आहात ना, मग निघा इथून. तुम्हाला लाज वाटत नाही का हे घर माझे आहे म्हणायला? जे आईवडील मुलाच्या संसारात विष कालवतात त्यांना मुलगा आणि सुनेसोबत राहण्याची अधिकार नाही. तुम्ही रस्त्यावर राहा नाहीतर आणखी कुठेही, पण यापुढे मला तुमचे तोंड दाखवायला येऊ नका. जर चुकून कुठे भेटलात तर मी तुम्हाला ओळखही देणार नाही. मुलाचे हे शब्द प्रकाशरावांच्या डोक्यात हातोड्याप्रमाणे घाव करत होते. कडाक्याच्या थंडीमध्ये रात्रीच्या वेळी ते दोघे एकमेकांचे हात धरून चालत होते. थोडेसे पुढे आल्यानंतर एका पार्क बाहेर असलेल्या बेंचवर बसले. थंडीमध्ये ते दोघे तिथेच बसून झोपले
रात्र घालवली. सकाळ झाल्यानंतर लोकांचा आवाज ऐकून त्यांना जाग आली आणि ते दोघेही फुटपाथवर येऊन बसले. तिथे अशाच एका बेघर माणसाला ताडपत्री लावताना पाहून प्रकाशरावांना सुद्धा ते सुचले आणि त्यांनी स्वतःजवळ असलेल्या पैशांनी ताडपत्री खरेदी केली आणि 4 बांबूंचा आधार देऊन ताडपत्रीचे छत बनवले. आता तेच त्यांचे घर होते. काही दिवसानंतर कुसुमताई आजारी पडू लागल्या. प्रकाशराव जिथे मंदिरामध्ये कोणी जेवण वाटताना पाहायचे तिथून खायला आणायचे आणि अशा प्रकारे ते उदरनिर्वाह करू लागले. एकदा त्यांना रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाने भीक दिली तर त्यांनी भीक मागायला सुरुवात केली. लोकांपुढे हात पसरताना प्रकाशरावांना खूप वाईट वाटत होते, पण त्यांना आपल्या पत्नीची काळजी सुद्धा घ्यायची होती आणि ह्या कारणामुळे भीक मागताना त्यांना जराही लाज वाटत नव्हती. काही दिवसांनी कुसुमताईंचे ह्या ताडपत्रीखाली फुटपाथवर झोपेतच निधन झाले, पण त्यांचा मुलगा खांदा द्यायला सुद्धा आला नाही. त्यांना हे सर्व काही असे आठवत होते जणू काही हे कालच घडले असावे. प्रकाशरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. संकट कमी होत नव्हती आणि आयुष्य कोणास ठाऊक आणखी किती जगायचे होते. आता पत्नीशिवाय त्यांना एक दिवस युगासारखा वाटत होता. प्रकाशराव अचानक आठवणीतून बाहेर आले. त्यांनी डोळे उघडले. पत्नी गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी स्वतःला सावरले. त्यांनी पाहिले की त्यांचे बाकी सामान तर ह्या पावसामध्ये वाहून गेले होते. जे काही थोडेफार सामान होते त्यामध्ये 1-2 भांडी होती. तसेही काही कपडे आणि एक पेटी होती, पण त्यांची इतर जमापुंजी वाहून गेली होती. ते म्हणाले, बरे झाले, कुसुमचा फोटो आधीच उचलून घेतला होता, नाहीतर हाही भिजला असता. सकाळ झाली होती. प्रकाशराव पटकन आपले सामान उचलून निघाले आणि ओल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या आशियानाकडे पाहिले. खरे तर ह्या जागेला सोडून जाण्याचे त्यांचे मन होत नव्हते, कारण इथेच कुसुमताईंनी जीव सोडला होता. जर इथेच राहिलो तर मला सतत कुसुमची आठवण येत राहील, त्यामुळे ते तिथून दुसरीकडे निघून गेले. आता प्रकाशराव आपले सामान घेऊन एका कोर्टाच्या बाहेर असणाऱ्या फुटपाथवर राहू लागले. प्रकाशरावांना रिकामी जागा मिळाली होती. त्यांनी तिथे कशीतरी ताडपत्री लावली आणि राहण्यासाठी छत तयार केले. कोर्ट असल्याने तिथे खूप लोक यायचे आणि खाण्यापिण्याची इतर दुकाने सुद्धा होती. हे पाहून प्रकाशरावांना काहीतरी करावे असा विचार केला, पण भीती होती की त्यांना इथून कोणी हटवेल. प्रकाशरावांनी मग भीक मागून पैसे एकत्र केले आणि चहाची छोटीशी टपरी टाकली. सुरुवातीला कोणीही त्यांच्याकडून चहा घेतला नाही, पण काही मोठ्या मनाची माणसे दयेने त्यांच्याकडे चहा प्यायला येऊ लागली. आता हे काम चांगल्या प्रकारे चालू लागले, त्यामुळे भीक मागण्याचे काम बंद झाले. ताडपत्रीच्या ठिकाणी आता त्यांनी शेड लावून घेतले होते आणि बसण्यासाठी खुर्च्या सुद्धा ठेवल्या होत्या. जास्त पैसे मिळू लागले, त्यामुळे प्रकाशरावांचा काम करण्याचा जोश वाढत गेला. एके दिवशी कोर्टाच्या मेन गेटच्या बाहेर लोकांनी खूप गर्दी केली होती. प्रकाशरावांच्या कानावर आवाज यायला लागला, पण चहाच्या टपरीवर खूप गर्दी झाली होती, त्यामुळे प्रकाशराव चहा बनवण्यामध्ये व्यस्त होते. त्यांना पाहता आले नाही की ही गर्दी कशामुळे झाली आहे. चहा प्यायला आलेले लोक बोलत होते की आजकालच्या मुलामुलींसाठी लग्न म्हणजे काही दिवसानंतर तमाशा होऊन जातो. हेच बघा ना, ह्या नवरा बायकोंचे लग्न 10 वर्षही टिकले नाही. दोघेही थेट कोर्टापर्यंत पोहोचले. तुम्ही पाहिले ना, कसे कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडत आहेत. कोणास ठाऊक कोण आहेत, पण आपले मात्र मनोरंजन झाले ना. आता दोघेही एकमेकांवर आरोप करतील आणि बायको स्त्री असल्यामुळे केस जिंकेल. बिचारा मुलगा, प्रकाशराव मनात म्हणाले. 4 भिंतींमधील भांडणे 4 लोकांपर्यंत पोहोचली की लोक असेच मागे बोलत असतात. कोणास ठाऊक कोण आहेत. प्रकाशराव 1.5 तासानंतर निवांत बसले होते. पुन्हा पलीकडून आवाज यायला लागला, त्यामुळे प्रकाशराव नक्की काय झाले हे पाहण्यासाठी उठले आणि तिथे जाऊन पाहिले आणि दंग झाले, कारण हे भांडणारे नवरा बायको दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचा मुलगा आणि सून होते. श्वेता म्हणत होती, मी तुला पाहून घेईन. लालचमध्ये येऊन मला फसवून माझ्याशी लग्न केले आणि मी सुद्धा तुझ्या प्रेमात आंधळी झाले होते, त्यामुळे तुझे खरे रूप पाहू शकले नाही. आजपर्यंत माझ्या घरचे तुझ्यासारख्या भिकाऱ्याला पैसे देत होते. कामचोर कुठला. होती ती नोकरी सोडून आता दिवसभर घरामध्ये बसून फुकटचे खातोस. माझ्या आईवडिलांच्या तुकड्यांवर जगणारा कुत्रा आहेस तू. अरे, जो स्वतःच्या आईवडिलांचा झाला नाही तो माझा काय होईल. समोर हात जोडून उभा असलेला निलेश तिला विनंती करत होता की अशा प्रकारे सर्वांसमोर काही बोलू नकोस, पण खरे तर ही त्याच्या कर्माची फळे होती. जर सुरुवातीपासून त्याने श्वेताच्या पैशांवर डोळा ठेवला नसता, तिची श्रीमंती पाहून तिच्याशी लग्न केले नसते किंवा आपल्या आईवडिलांचे बोलणे ऐकले असते, तर आज त्याला हा दिवस पाहावा लागला नसता. श्वेता कितीही चुकली असली पण ती खरी होती आणि निलेश नेहमी चुकीचा वागत होता. श्वेता सर्वांसमोर त्याचा अपमान करत होती आणि निलेश तिला मनवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती ऐकत नव्हती. तेव्हा निलेश म्हणाला, हे बघ, फक्त 5 मिनिटे आपण कुठेतरी बसून बोलू. फक्त एकदा माझे ऐक.
अनेकदा विनंती केल्यानंतर ती ठीक आहे म्हणाली आणि नेमके ते दोघे प्रकाशरावांच्या टपरीवर रिकामी जागा पाहून बसले. प्रकाशराव दूर उभे राहून हे सर्व पाहत होते, पण जवळ जाण्याची हिंमत करू शकले नाहीत. तेवढ्यात त्यांच्या दुकानावर काही लोक चहा पिण्यासाठी आले आणि प्रकाशरावांना शोधायला लागले. आता मात्र प्रकाशरावांना जावे लागले, कारण त्यांचा पोटाचा प्रश्न होता. निलेशने त्यांना पाठीमागून पाहिले आणि म्हणाला, इकडेही 2 कप चहा द्या. प्रकाशराव सर्वांसाठी चहा बनवत होते. निलेशचे बोलणे त्यांना ऐकायला येत होते. निलेश हात जोडून श्वेताला म्हणत होता, श्वेता, मला एक संधी दे. मी काही ना काही काम नक्की करेन, पण मला असे सोडून जाऊ नकोस. अगं, ह्या कोर्ट कचेरीच्या नादात आपले तर नुकसान होईलच, पण आपल्या मुलांचे आयुष्य खराब होईल. प्लीज माझे ऐक. तेवढ्यात प्रकाशराव तिथे चहा घेऊन आले आणि जसा त्यांनी टेबलवर चहा ठेवला, श्वेताची नजर त्यांच्यावर पडली आणि श्वेता चकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागली. तिने आपल्या सासऱ्याला ओळखले होते. निलेशने पाहिले की श्वेताचे लक्ष त्याच्या बोलण्याकडे नसून दुसरीकडे आहे. तेव्हा त्यांनीही प्रकाशरावांकडे पाहिले आणि तो खुर्चीवरून उठला आणि म्हणाला, बाबा तुम्ही? निलेशही आश्चर्यचकित झाला होता. श्वेता जागची उठून म्हणाली, तुझ्यापेक्षा चांगला तर तुझा बाप आहे. कमीत कमी चहा बनवून का होईना, पण काहीतरी कमवत आहे. आपल्या एकुलत्या एका मुलावर अवलंबून राहिला नाही. स्वतःच्या मेहनतीचे खातो आहे. प्रकाशरावांना समजत नव्हते की ह्या दोघांना काय बोलावे. मुलगा सुरुवातीपासूनच चुकीचा होता. आज श्वेता बरोबर होती, पण तिने जे त्या दोघांसोबत केले होते ते सुद्धा विसरण्यासारखे नव्हते. तिच्यामुळे आज त्यांची अशी अवस्था झाली होती. निलेशला समजत नव्हते की आता काय करावे. समोर तोच बाप उभा होता ज्याने मुलाला लग्नासाठी विरोध केला होता. भविष्यात काय घडू शकेल याचे भाकीत सांगितले होते, पण पैशाच्या चष्म्यातून प्रत्येक गोष्ट पाहणारा निलेश तेव्हा बापाचे ऐकायला तयार नव्हता. श्वेता सासऱ्याकडे पाहत होती आणि निलेश वडिलांना पाहून मान खाली घालून उभा होता. तो गप्प होता. त्याला समजत नव्हते की आधी कोणाची माफी मागावी. श्वेता म्हणाली, काय विचार करत आहेस निलेश? माफी मागायची असेल तुझ्या वडिलांची माग, ज्यांनी माझ्यासमोर तुला अनेकदा समजावले होते आणि कष्ट करून कमावण्याचे सांगितले होते, पण तेव्हा तू ऐकले नाहीस आणि मी सुद्धा यांच्या विरुद्ध होते, ज्यामुळे तुझी चूक पाहू शकले नाही. मी श्रीमंत कुटुंबातून आले होते, पण माझा असा ऐत खाऊ नवरा मला कधीच नको होता. खरी चूक माझ्याकडून झाली, जिने संसार करताना प्रत्येक गोष्टीची अपेक्षा माहेरहून पैसे घेऊन पूर्ण करत राहिले. तेव्हा ठाऊक नव्हते की हा आनंद तुझ्या कमावलेल्या पैशातून असायला हवा. समाजात मान उंचावून चालण्याची इच्छा होती माझी, पण तुझी बायको होऊन माझी मान खाली गेली, कारण आता कोणीही तुला ऐत खाऊ रिकाम टेकडा बोलतो. श्वेताचे बोलणे निलेशला सहन होत नव्हते, पण आता ऐकून घेण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आई वडिलांना तर त्याने आधीच स्वतःपासून दूर केले होते. आता त्याची बायको सुद्धा त्याला सोडून चालली होती, पण ह्या वेळेस श्वेताच्या बोलण्याचा परिणाम त्याच्यावर होत होता आणि पश्चातापही होत होता. प्रकाशराव काहीही न बोलता तिथून वळले तेव्हा निलेशने वडिलांचे पाय धरले. प्रकाशरावांना त्याच्या अशा वागण्याचे काही वाटत नव्हते. त्यांनी निलेशला बाजूला केले आणि पुढे जायला लागले. निलेश म्हणाला, बाबा प्लीज मला माफ करा. हे ऐकून प्रकाशराव म्हणाले, मी तुला ह्या जन्मात तरी माफ करू शकणार नाही. तुझी आई तुझ्यामुळेच हे जग सोडून गेले आहे. आज तर तसेही माझ्याकडे पोट भरण्यासाठी चहाचे दुकान आहे, पण कालपर्यंत मी भीक मागत होतो तेव्हा तू कुठे होतास? जेव्हा तुझी आई आजाराने तडफडून मेली तेव्हा तू कुठे होतास? माझे घर उजाडणाऱ्याचे घर कसे वाचेल? अरे, तळतळाट खूप वाईट असतो, जो मी एवढा दुःखी असूनही तुला कधी दिला नाही, पण तो वर बसला आहे ना, तो सर्व काही पाहत असतो. मुलाने आईवडिलांना दिलेला त्रास देवाने पाहिला आणि आज सर्व हिशोब चुकता झाला. प्रकाशराव हे सर्व बोलत असताना अश्रू थांबवू शकले नाहीत आणि श्वेतालाही तिच्या चुकांची जाणीव झाली. ती पुढे गेली आणि सासऱ्याला माफी मागून म्हणाली, बाबा तुमच्यासोबत जे काही झाले त्याला मीच जबाबदार आहे. आता मला समजत आहे माझा संसार कशामुळे मोडला. बाबा, तुम्हाला दुःख देऊन आम्ही तरी कसे सुखी राहू शकतो? ही आमच्या कर्माची फळे आहेत जी आम्हाला मिळत आहेत. प्रकाशराव म्हणाले, तुला तर तसेही मी माफ करू शकतो, पण माझ्या रक्ताला कसे माफ करू? आम्ही याला दिलेल्या संस्काराच्या याने तर चिंधड्या केल्या. मी भलेही माफ करेन, पण कुसुम कशी माफ करेल याला? असे बोलताना प्रकाशरावांना अश्रू अनावर झाले आणि निलेश खाली मान घालून रडत होता. प्रकाशराव म्हणाले, निलेश, जर त्या दिवशी तू तुझ्या आईला खांदा द्यायला आला असतास तरी सुद्धा मी तुला माफ केले असते. ती बिचारी आजाराने मरून गेली, पण तिला खांदा देणारे कोणी नव्हते. तिचे अंतिम संस्कार करण्यासाठी तू फक्त 200 रुपये माझ्या अंगावर फेकले होतेस, जे पुरेसे नव्हते, म्हणून मला भीक मागावी लागली. असे बोलत प्रकाशराव जवळच्या खुर्चीवर बसले, कारण आता एवढे दुःख झेलण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. निलेशने त्याचे डोके वडिलाच्या पायावर ठेवले आणि जोरजोरात रडायला लागला.
हे पश्चातापाचे अश्रू होते, पण आता एवढे काही झाल्यानंतर त्याला माफी मिळणे अशक्य होते. प्रकाशराव म्हणाले, मी जर तुला माफ केले तर माझ्या वयाचे लोक जे मुलांनी नाकारल्याने माझ्याप्रमाणे धक्के खात आहेत ते मला कधीच माफ करणार नाहीत आणि म्हणून मी तुला कधीच माफ करू शकत नाही. निलेश वडिलांकडे विनंती करत होता, बाबा मला वाचवा, या कोर्ट कचेरीच्या चक्करमध्ये मी बर्बाद होईन. बाबा प्लीज मला एकदा संधी द्या, नाहीतर मी जिवंतपणे मरून जाईन. आपण दोघे मिळून राहू, तुम्ही माझ्यासोबत चला. प्रकाशराव म्हणाले, हे बघ, मी तुझ्यासोबत येईल हे तर कधी शक्य होणार नाही आणि जर तुला प्रायश्चित्त करायचे असेल तर तुम्ही दोघे एकत्र राहा आणि इमानदारीने नाते निभवा, ना की खोट्या प्रेमाने आणि पैशाच्या देखाव्याने. एकत्र राहून नाते टिकवा. श्वेता म्हणाली, अजिबात नाही. आता ह्या माणसासोबत मी एक क्षणही राहू शकत नाही. याची लायकी नाही माझ्यासारख्या श्रीमंत मुलीसोबत राहण्याची. मला आत्ता याच्यापासून घटस्फोट पाहिजे. निलेश तिच्यासमोर हात जोडत होता, पण श्वेताने काही त्याचे ऐकले नाही आणि काही दिवसातच त्या दोघांचे घटस्फोट झाला. लग्नाआधी निलेश जो नोकरी करत होता ती नोकरी तर त्याने कधीच श्वेताच्या माहेरचे ऐश्वर्य पाहून सोडली होती आणि राहते घरसुद्धा श्वेताला आणि तिच्या मुलांना पोटगीच्या रूपात मिळाले होते. आता निलेशकडे वणवण भटकण्याशिवाय काही पर्याय नव्हता. एके दिवशी निलेश प्रकाशरावांच्या पायावर डोके ठेवून रडायला लागला आणि म्हणाला, बाबा तुम्ही बरोबर बोलत होतात. एके दिवशी मला खूप पश्चाताप होईल, पण बाबा प्लीज मला आता तुमच्याजवळ आसरा द्या. मी कुठे जाऊ? पण आता प्रकाशराव त्याचे काही ऐकणार नव्हते. ते म्हणाले, आता मला शांतता पाहिजे बाळा. तक्रार तर तशीही तुझ्याकडून नव्हती. तू जा इथून. मी तुला कधीच माफ करणार नाही आणि हो, जर उद्या माझे काही बरे वाईट झाले तर तू मला हातसुद्धा लावायचा नाही. एवढे बोलून प्रकाशरावांनी तोंड फिरवले. निलेशला समजले होते की पैशांपुढे बंधणारे नाते कधीच मजबूत होऊ शकत नाही. निलेश पश्चातापाच्या आगीत होरपळत होता. तो तिथून निघून गेला. आता प्रकाशरावांच्या आयुष्यामध्ये शांतता होती, पण काळजावर लागलेले घाव अजूनही तसेच होते. काही वेळाने प्रकाशराव आपल्या कामाला लागले. आता निलेश वणवण फिरतो आहे. जिथे काल त्याने पैशांमुळे आपल्या आईवडिलांना सोडले होते, आज त्याच पैसेवाल्या बायकोने त्याला सोडले होते. मित्रांनो, पैसा प्रत्येक गोष्टीचे समाधान नाही तर साधन आहे. मान्य आहे, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो, पण नातेसंबंध तर आपलेपणाने, प्रेमाने, आदराने निभावले जाऊ शकतात. त्यांना पैशाने खरेदी केली जाऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटते? प्रकाशरावांनी निलेशला माफ केले नाही हे योग्य केले की अयोग्य? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.